गरजेचे आहे. चालू असलेला उपांत्यपूर्व सामना अर्थातच सिंह सामना अर्थातच नाणेफेक कल जिंकल्यानंतर मुसार चांदिवड संघाने स्वतः छत्रपती स्वीकारलाय आणि साखर जांभूळ संघाला फलंदाजी पाचारण केलेलं आहे. सलामीचे जोडी मैदान दाखल स्ट्रायकर आणलाय तो बॅटर रोहन आणि नॉन स्ट्रायकला तो महेश आणि गोलून मार्कवर वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक अर्थातच पॉवर पहिले षटक घेऊन येतो गोलूंच्या रणवीवरती मदन चांदे. मदन टू रोहन असा मारा असेल. वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकणे सज्ज गोलूंच्या रणवीवरती गोलूंच्या ट्रॅक वरती स्ट्रायकर लाईक अष्टपैलू खेळाडू साखर जांभूळ संघाचा आयकॉन प्लेअर रोहन चव्हाण. मदन टू रोहन असा मारा असेल. जो संघ विजय होईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा सामना सुरुवात मदन टू रोहन दोन्ही संघ तुल्यबल. जो संघ विजय होईल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल. या ठिकाणी संतोषजी सकपाळ साहेब देखील एक युवा उद्योजक आपल्या कोयना विभागातून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील आपण मंडळाच्या वतीने खूप खूप या ठिकाणी सत्कार करतोय. सामन्याला सुरुवात मदन टू रोहन असा मारा पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलच्या ट्रॅक वरती मदन टू रोहन चेंडू मात्र वन साइडला भिरकावून दिलाय. सुरक्षित रक्षण एक धावसंख्या पूर्ण दुसरा प्रयत्न दुसरी धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या 2 अंकाने खातं उघडलंय साखर जांभूळ संघाचा. महेंद्र उतेकर धामणन गुड्याचा कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा सज्ज गोलंच्या ट्रॅक वरती मदन टू रोहन असा मारा असेल. मदन टू रोहन पुन्हा चेंडू फेर काम दिलाय. सुरक्षित रक्षण आटामध्ये पहिल्या विकेटचं पतन पहिला गडी बाद होतो रोहनच्या स्वरूपामध्ये डीजे. मंदिरात मूर्ती आपली सजली मनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली स्वागत सज्ज शब्दांची पुष्पांजली. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅक वर सज्ज मदन टू परिसराचा मारा असेल. धावसंख्या मात्र स्थिरावली गेली. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा मदन पंच 2 समत व्हाईट मध्ये धावसंख्या मिळते. आव्हान तर आवधाव संघाची धावसंख्या बोलते. एक गडी बाद 3 चालू असलेला सामना हा सिंहने सामना असेल. साखर जांभळवाडी विपक्ष मुसार चांदीवर दोन्ही संघ तुल्यबळ. बॅट चिकट घेऊन सीधा घोषित एक धावसंख्या संघाची धावसंख्या बोलते. एक गडी बाद 4. हा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा युद्ध क्रिकेटची पंढरी क्रिकेटची झुंड क्रिकेट रणकंदन अर्थात कलवा नगरीवर खारलांमध्ये चालू असलेला सामना साखर जांभळवाडी विपक्ष मुसार चांदेवाडी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रंगवेवती मदान हलकत मारण्याचा प्रयत्न वन साइडला ढकलून चेंडूला एक धावसंख्या पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न तर पाहूया काय करताय. अशा 2 धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या बोलते 6 अंकावरती. काय बिघडेल काय घडेल या सामन्यामध्ये हाय व्होल्टेज सामना असेल. दोन्ही संघ तुल्यबल. मात्र मोठा हादरा बसलाय रोहनच्या रूपाने. पुन्हा एकदा गोल्डन ट्रॅक वरती सज्ज वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून पैसे टाकणे सज्ज मदन टू परिसराचा मारा असेल. चेंडू मात्र बॅट चिकट घेऊन सरळ घोषित क्षेत्रामध्ये एक धावसंख्या संघाची धावसंख्या बोलते 7 अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 1 बाद 7. पुन्हा एकदा सज्ज मदन टू परेश असा मारा असेल. साखर जांभूळ संघ जिंकायला धावांचा डोंगर उभा करावा लागेल. प्रयत्नांची पाराष्ट करावी लागेल. चेंडू मात्र हलक्या भिरकावून दिलाय. घोषित क्षेत्रामध्ये एक धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचते 8 अंकावरती. पंच घोषित पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या पोहोचते 1 बाद 8. एवन पोसे संघाला विनंती आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे.
अर्थोडा क्रिकेटचा महासंग्राम, या 24 संघामध्ये रंगलेला क्रिकेटचा महासंघ, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची झुंज. अर्थात हा क्रिकेटमध्ये बॉल आणि बॅटच्या सहाय्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करत यशस्वी नावाच्या पांडुरंगा साकडे घालावे इतकं सुंदर आणि जबरदस्त नियोजन स्पर्धा. अर्थात शिवशंभो चषक ही स्पर्धामध्ये हितचिंतक सन्माननीय पावणे वरिष्ठ नागरिक देणगीदार यांच्या मौलिक सहकार्यातून सर्वमुखी व्हावं स्पर्धा यशनाव झोत सतत फडकत राहो ही शिवशंभोजनी प्रार्थना. पुन्हा गोल मार्कवर वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून दुसऱ्याचे टाकणे सज्ज रघु सूर्य. रघु टू महेशचा मारा असेल, पहिला चेंडू टाकण्यास सज्ज रघु. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय घोषी क्षेत्रामध्ये. 2 धावसंख्येसाठी संघाची धावसंख्या पोहोचते 1-10. थोडा संत गती चालू असलेला सामना. साखर जांभूळ संघाला धावांचा डोंगर उभा करावा कितक्या प्रतिस्पर्ध संघ आहे तो मुसार चांदेड. पुन्हा रघु टू महेशचा मारा असेल. सुरेख चेंडू, चेंडू मात्र एकटीच्या हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते तुम्हाला जिंकायचं असेल खोलवर पद्धतीने मारा करा. डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल, सुरक्षित रक्षण करावे लागेल. मित्रांनो स्वतःला ढासू देऊ नका, ढासलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. पुन्हा एकदा रघु सुर्वे टू महेश. वन साइडला चेंडू मात्र ढकलून दिला. चेंडू आता घोषी क्षेत्रामध्ये 2 धावसंख्या आणि संघाची धावसंख्या पोहोचते 12 अंकावरती. पुन्हा एकदा सामना सुरुवात. रघु सुर्वे असतो, महेशचा मारा असेल. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबल. एका साईडला रोहन सावंत, दुसऱ्या साईडला मदन चांदे. 15वाचा आयकॉन प्लेअर अर्थात मुसार चंदेचा ऑलराऊंड प्लेअर आहे मदन चांदे. चौकार षटकांचा भाषा त्याच्या समेत आहे तो त्याचे बंधू अक्षय अक्कू, नितीन मोरे, रुपेश असं तुल्यबल संघ आहे तो मुसार चांदेवर. पुन्हा एकदा रघु सुर्वे तू महेशचा मारा असेल. पुन्हा एकदा वन साइड चेंडू ढकलून दिलाय. चेंडू तो सीमा लगत, चेंडूची उचल फेकून 1 धावसंख्या. दुसरा प्रयत्न होत आहे, दुसरी धावसंख्या पुन्हा रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतं. संघाची धावसंख्या 1-14. एकेरी दुहेरी अंकाने धावसंख्या मात्र पुढे पुढे सरसावली गेली 14 या अंकावरती. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 1-14. पुन्हा एकदा सामना असेल. रघु सुर्वे टू महेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकान दिलाय. चेंडू येतोय भाऊया सीमा रेषा पार. स्वराज्याचा छावा आणि या चेंडूवर आला 6 धावा. दणदणीत खणखणीत षटकार विजय. बावीस. हॅलो. तर 2 षटकार समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22 धावा धावफलकावरती लागत आहेत. एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. मुसाड चांदेवाडी विरोधात साखर जांभूलवाडी या सामन्यात जो संघ विजयी होईल तो फायनलसाठी रवाना होईल. कारण कालच्या दिवसात जय गणेश पोसरे हा संघ सामन्यामध्ये फायनलसाठी रवाना झालेला आहे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये. धन्यवाद सर. संघाचं शेवटचं हाणामारीचं शतक ज्याला म्हटलं जातं ते शतक घेऊन अक्षय मात्र आपला गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. समोर असेल तो परेश. बघूया अक्षय तू परेश. हा चेंडू चांगला होता, अचूक टप्प्याचा चेंडू होता. चेंडू टप्पा पडला, थोडासा चेंडूने उसळी घेतले. चेंडूने गेला एक्स्ट्रक्षक हातात. सुंदर निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगल्या प्रकारची सुरुवात मात्र पाहायला मिळते अक्षयच्या स्वरूपात. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच 22 वरती. पुढचा चेंडूवर काय होणार, काय बिघडणार, मोठे फटकेबाजी येणार का, षटकार चौकारची आतिषबाजी होणार का. हा चेंडू उडाला. अडोंड कल्पित चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये जातोय डी झोन मध्ये.
पंचांतर निर्णय होतोय. एक धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली गेले. धावसंख्या झाली ती 23. शेवटचं षटक चालू असताना अक्षयचं हाणामारीचं शतक बघूया. शेवटच्या षटकात अजून किती धावसंख्या होणार, किती धावांचा डोंगर चढला जाणार, किती धावांचं टार्गेट दिलं जाणार. आजच्या दिवसातील मोठा सामना, सेमीफायनलचा सामना, दोन्ही संघांमध्ये मोठी लढत. हा 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 सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू आहे. मला वाटतं इथं विकेट सॅक्रिफाईस केली जाईल रनआउटच्या स्वरूपात. मला वाटतं इथं नाही. काय घडलंय, काय बिघडलंय, थोडीशी चूक झाली आणि चुकीला मात्र माफी नाही. दरम्यान एक सुलटी धाव काढण्याची झाल्या, धावसंख्या झाली 24. थोडीशी चूक मात्र महागात पडली, त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने उठवला आणि एक सुलटी धाव काढली. धावसंख्या पोहोचली 24 वरती. पुढचा चेंडू अक्षयाचा. हा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत शतकच्या जलखाली येण्याचा ट्राय करत होता, पण तो चेंडू मात्र नो मॅन्स लाईन मध्ये पडल्या. दरम्यान चेंडू ट्रॅव्हल करत गेलाय. डी झोन मध्ये चेंडू जातोय. दोन्ही या धावसंख्येत दोनने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 26. काही चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकातील. बघूया उर्वरित चेंडूवर मोठे फटकेबाजी येणार का, षटकार चौकारची आतिषबाजी होणार का. अक्षय टू परेश, चेंडू उडवलाय, चेंडू जागेवर उभारवलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेल टिपतोय. अजून एक मोठा मासा बाद होतोय. वैयक्तिक 14 धावांची खेळी केली होती महेश याने. 7 बॉल 14. खरोखर सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी करून गेला. नवीन फलंदाज मार्कवर येतोय प्रथमेश. बघूया, मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार येणार का, शेवटचा चेंडू बाहेर जाणार का. हा तोच परत ऑर्कल लेनचा चेंडू होता. चेंडू खोदून काढला. एक धावून काढण्याचा प्रयत्न, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि एकूण 2 धावा, तिसरा धावायचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. 2 धावांवर समाधान मानलं जातंय. या ठिकाणी आमच्या निवेगावचे सुपुत्र सावळाराम राजाराम महापती आमचे दादा ते आलेले, मी त्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या चोरवणे गावचे सुपुत्र श्री सुरेशदा मोरे आणि त्याचबरोबर सुधाकर उतेकर साहेब हे दोन्ही आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर आमचे या सामन्याकरिता पहिलं बक्षीस ज्यांनी दिलेलं आहे ते आमचे नेहमीचे मार्गदर्शक आमचे अजयदादा पालांडे यांना विनंती करतो त्यांनी देखील व्यासपीठावरती यायचं. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती 28 आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवले मुसाड चांडेवाडी या संघासमोर.
मुसाड चांदेवाडी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम मुसाड चांदेवाडीने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतंय. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 29 धावांचं आव्हान ठेवले. हाय व्होल्टेजचा सामना आहे. कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाला माघारी परतावं लागणार आणि या सामन्यात कोण विजयी होणार आणि जय गणेश पोसरेची गाठ पडणार याचा सहनिशा आपल्याला पाहायला मिळणार. तर सामन्याकडे घेऊन जातोय. कमबॉक्समध्ये सुदर्शन जाधव असतील आणि आम्ही स्वतः जोडले जातील विजय शिंदे. ठीक आहे, धन्यवाद. डीजे हॅलो, आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी एकुली एकुली गो, आई माझी एकुली एकुली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी सर्वानु दाखली गो, सर्वानु दाखली, आई माझी वाट कोणाची पाते गो, आई माझी वाट कोणाची हॅलो. आले आले सामन्याला सुरुवात होते. मुसाड चांदेवाडी विपक्षात साखर जांभूळवाडी. हॅलो. तर जय गणेश पोसरे संघ आपण इथे दाखल झालेले आहेत. तुमचं देखील या शृंखलेसाठी स्वागत. आपण फायनलसाठी रवाना झालेले आहेत. लगातार तर 3 आपला षटकार. संघ नायक आपण लवकर पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. जय गणेश पोसरे. मुसाड चांदेव संघाला विनंती, आपण लगातार 3 षटकार ठोकले तर आर्मी मॅन अनिल शिंदे सर यांच्याकडून 501 रुपयाचा रोख पारितोषिक. ATM ऑन आहे, फक्त 6 कडा दाबा. लगातार 3 षटकार 666 तर 500 रुपयाची रोख रक्कम आपल्याला लागू आहे. सामन्याला सुरुवात वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघातून पहिले षटक टाकण्याची प्रथमच गोलंदाज रणवीर गोलंदाज ट्रॅक वर सज्ज. स्ट्राईक अँड लाईक अष्टबिल काढो. मुसाड चांदेचा आयकॉन प्लेअर प्रथमेश टू मदान. पहिला चेंडू टाकण्याची सज्ज प्रथमेश. चेंडू मात्र भेर काम दिलाय. सुरेख झेल पहिला हादरा, मोठा गडी बाद होत आहे. मदान बॅक टू पॅवेन, मोठा हादरा बसताय. फसलाय मात्र मदान. नॉन स्ट्राईकला बॅटर आहे तो अक्षय. आता मात्र 17 चेंडू आणि 29 धावसंख्येचं आव्हान. 17 चेंडू 29 धावा. समीकरण काय घडतंय, काय बिघडतंय. हाय व्होल्टेज सामना असेल, करोड मरोची स्थिती असेल. जो संघ विजेल तो मेगा फायनल दाखवलं, अंतिम मुकाबले दाखवलं येईल. मुसाड चांदेवाडी का साखर जांभूळवाडी. पुन्हा एकदा गोलनेट ट्रॅक वरती वैयक्तिक गटातील पहिले संघाकडून षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा प्रथमेश टू संकेत असा मारा असेल. सुरेख क्षेत्ररक्षण नजाराना सादर केलाय तो साखर जांभूळ संघाने. जिंकायचा असेल, सुरेख झेल पकडावे लागेल. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर मध्ये चेंडू फेकावे लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. प्रथमेश टू संकेत असा मारा असेल. काय घडेल, काय बिघडेल या सामन्यामध्ये पाहूया. प्रथमेश टू संकेत असा मारा असेल. चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलाय. 1 धाव संख्या पूर्ण आणि 1 धाव संख्ये संघाचा श्रीगणेश होतोय. स्कोर कार्ड वर स्कोर जातोय 1 गडी बाद 1. आता मात्र स्ट्रायकरला अष्टबैलू खेळाडू अक्षय चांदे उर्फ अक्कू. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. प्रथमेश टू अक्षय असा मारा असेल. गोल्डन ट्रॅक वर सज्ज प्रथमेश. पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिलाय घोषी क्षेत्रामध्ये. 1 धावसंख्या संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेली. 2 अंकावरती 1 गडी बाद 2. मुसाड साखर जांभूळ संघाने वार मात्र केलाय. तुम्हाला प्रतिवार करावे लागेल. सामना जिंकावे लागेल. धावांचा डोंगर पार करावे लागेल. अंतिम सामन्यामध्ये आपल्याला दाखल व्हायचं असेल तर या धावांचा डोंगर नक्कीच पार करावे लागेल.
प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, संमिश्र मिश्रण तुम्हाला फलंदाजी करावे, एकेरी दुहेरी धावा घ्याव्या, चौका षटकांची आतिषबाजी करावी. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. प्रथमेश टू अक्षय असा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र पंच दंडित करतायत आणि व्हाईटच्या रूम धावसंख्या मिळते आव्हान, तर राऊंड संघ धावसंख्या पोहोचते 3 अंकाने. मित्रांनो, जिंकायचं असेल तुम्हाला डॉट स्वरूपाची चेंडू फेकावी लागेल. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण करावे लागेल, झेल टिपावे लागतील. पुन्हा एकदा सुरुवात सामन्याला. प्रथमेश टू अक्षय. काय घडेल काय बिघडेल, हाय व्होल्टेज सामना असेल सेमीफायनलचा, अर्थात उपअंत्यफेर सामना. चेंडू मात्र भिरकावून दिलाय, लॉंग ऑप्शन, सुरेख झेल घेतलाय, बॅक टू बॅक सुरेख क्षेत्ररक्षण केले. आता मात्र अक्षय चांदे बॅक टू पॅवेलन.
दरम्यान या ठिकाणी आमच्या या स्पर्धेकरिता अंतिम सामना सामनावीर चषक ज्यांनी ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तुर्बे नवी मुंबई यांचे प्रोप्रायटर श्री राजेंद्र तुकाराम पडवळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मंडळातर्फे त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. राजेंद्र पडवळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया करून व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. सोम टू संकेत. पूर्ण जबाबदारी संकेतच्या खांद्यावर असेल आणि नितीन मोरेच्या खांद्यावर असेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सोम टू संकेत असा मारा असेल. 2 बाद 10 ची धावसंख्या. पुन्हा एक चेंडू मात्र भिरकावून दिलाय घोषी क्षेत्रामध्ये. 1 धावसंख्या. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 ची धावसंख्या. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. मुसाड चांदिवड संघ विजय होतोय की साखर जांभूळ संघ विजय होतोय. प्रेक्षकांचं मात्र नजरा या सामन्याकडे असेल. या षटकातील काही चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 ची धावसंख्या. 18 चेंडूने एकूण धावसंख्येचं आव्हान ठेवलं आहे ते मुसाड चांदिवड संघासमोर. सुरेख चेंडू मात्र हाताला गेला. चेंडू मात्र एकटीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली 11 अंकावर. सुरेख गोलंदाजी करतोय. संमिश्र मिश्रण गोलंदाजी करतोय तो सोम टू संकेताचा मारा असेल. संकेतला मध्ये जखडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तो. हॅलो, रिव्ह्यू घ्यायचा का? ओके, व्हाईटसाठी रिव्ह्यू घ्या. सामना संकेतजी हॅलो. दरम्यान या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जातोय. दरम्यान आमच्या या स्पर्धेकरिता अंतिम सामना सामनावीर चषक ज्यांनी दिले ईशा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे तुर्बे नवी मुंबई प्रोप्रायटर श्री राजेंद्रजी पडवळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मंडळातर्फे त्यांचं यथोचित सन्मान केला जातोय. तरी मी आमच्या मौजे निवे ग्रामविकास मंडळाचे सचिव हेमंतजी विचार यांना विनंती करतो की त्यांनी राजेंद्रजी पडवळ साहेब यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सामनावीरांनी निर्णय दिलाय. व्हाईट कॅन्सल आहे. व्हाईट नाही. स्कोर पोहोचतोय 11 अंकावरती. पुन्हा या सामन्यात सुरुवात. पंच दंडित करतात. स्क्वेअर मारा नो. धावसंख्या होते 2 गडी 12 अशी धावसंख्या. हा चेंडूवर फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू आहे फ्रीटची संधी असेल संकेत चांदेला. आता मध्ये गोलंदाजी रणवीर सज्ज आहे. सोम टू संकेताचा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 12 अंकावरती. चेंडू मात्र भिरकावून दिला लॉंग ऑफ क्षेत्र आणि 1 धावसंख्या. संघाची धावसंख्या 13 अंकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या. काय घडतंय काय बिघडतंय या सामन्यामध्ये. 7 चेंडूवर 16 धावसंख्येची गरज असेल मुसाड चांदिवड संघाला. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल नितीन मोरेला. चौकार षटकांची आतिषबाजी करा. सोम टू नितीन मोरे सामना असेल. चेंडू मात्र भिरकावून देत. चेंडू मात्र हवेमध्ये. काय घडेल पाहूया. झेल होतोय काय. झेल मात्र सुटलेला आहे. गोलंदाज सोमने झेल सोडलेला आहे. धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 2 गडी बाद 14. धन्यवाद सुदर्शनजी. दरम्यान या ठिकाणी इन्कम टॅक्सचे अधिकारी धामणगावचे सुपुत्र संजयजी मेस्त्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. तसेच संजयजी मेस्त्री यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी आपल्याला 6 बॉलमध्ये 15 धावा पाहिजे आहेत. हॅलो. 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. काय समीकरण आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 7 चेंडू. गोलंदाज अंतिम षटक हाणामारी षटक स्लॉ गोल षटक घेऊन आलाय संजय टू नितीन मोरे असा मारा असेल. 6 चेंडू आणि 15 धावा. संजय टू नितीन मोरे असा मारा असेल.
वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक हाणामारी षटक स्लॉगोल षटक टाकणे सज्ज संजय. संजयच्या खांद्यावर जबाबदारी असेल. पुन्हा सज्ज संजय. चेंडू मात्र भिरकावून दिला या घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावसंख्येसाठी संघाची धावसंख्या पोहोचते. सुदर्शनचे एक मिनिट या ठिकाणी इन्कम टॅक्सचे अधिकारी धामणगावचे सुपुत्र संजय मेस्त्री यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत केलं जात आहे. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 16ची धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज संजय. संजय टू नितीन मोरे सामना असेल. आता मात्र क्लेन बोल केलेला आहे. फसवी गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र मोठा हादरा नितीन मोरे स्वरूपात. नितीन मोरे बॅक टू पॅव्हेलियन. समीकरण काय घडेल काय बिघडेल. 4 चेंडू आणि 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. सुरेख गोलंदाजी केली ती गोलंदाज संजयने फसवा गोलंदाजी केली. नितीन मोरेला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आता मला स्ट्रायकर आणलाय फलंदाज रघु सुर्वे. स्ट्रायकर आणला नवीन बॅटर रघु नॉन स्ट्राईकला तो संकेत. आता मात्र रघु सुर्वेच्या खांद्यावर जबाबदारी. 4 चेंडू आणि 13 धावसंख्या गरज असेल. संजयच्या खांद्यावर एका साईड जबाबदारी. दुसऱ्या साईडला रघु सुर्वेच्या खांद्यावर जबाबदारी. चेंडू मात्र भिरकावून दिला. हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया काय घडेल. कॅच घेण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. 3 चेंडू आणि 12 धावसंख्या. आता मात्र संकेत चांदे स्ट्रायकर यांना बॅटर. अष्टपैलू खेळाडू चौकार षटकांचा बादशाह. संकेतला मध्ये 2 षटकार मारावे लागतील. 3 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र शतरक्षण करावे लागेल. सुरेख गोलंदाजी करावे लागेल. सुरेख. संजयच्या खांद्यावर जबाबदारी. एका साईडला संजय एका साईडला संकेत चांदे. निर्णायक 3 चेंडू आणि 12 धावसंख्या. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. संकेत संजय टू. चेंडू मात्र भिरकावून द्या. चेंडू हवेमध्ये काय करताय. संकेत मात्र ब्लॅक टू पॅव्हेलियन. हॉल जय गणेश पोसरे. जय गणेश पोसरे संघाचे संघनायक पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. सुरेख जखडून ठेवले तो संजयने. नितीनला बाद केलं. संकेतला बाद केलं. आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो संजय. आता 2 चेंडू निर्णायक 2 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू 12 धावा समीक 2 षटकार मारावे लागेल बॅट्समॅनने. गणेश मेस्त्री स्ट्रायकर नवीन बॅटर. गणेश नॉन स्ट्राईकला येतो रघु सुर्वे. आता मात्र संजय गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज. 2 चेंडू निर्णायक आणि 12 धावसंख्या. काय घडेल या 2 चेंडू पाहूया. चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू आता घोषित क्षेत्रामध्ये. आता 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असेल. जवळजवळ आपल्या बाजूने झुकवला सामना साखर जांभूळ संघाने. आणि ते झुकवला सामना तिन्ही गोलंदाज सुरेख गोलंदाजी केली. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. सुरेख झेल पकडले. सुरेख गोलंदाजी केली. खरोखरच तिन्ही गोलंदाज मनपूर्वक अभिनंदन. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. संजय टू गणेश. चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये. आता मात्र विजय संपादन केला साखर जांभूळ संघ. साखर जांभूळ संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच मुसळ चांदेव संघाचे मनपूर्वक स्वागत. मी तर आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. हॅलो तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळाली. तर साखर जांभूळवाडी हा संघ विजयी झालेल्या विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे मुसाड चांदेवाडी संघ आपण इथे आला चांगल्या प्रकारची खेळी साकारलीत. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. तर मुसाड चांदेवाडी संघाचे संघनायक या आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. जय गणेश पोसरे विरोधात साखर जांभूळवाडी. हॅलो. यानंतर
जो पुढचा आणि अंतिम सामना जो होणार आहे याचा सध्याची एकूणच जो वेळ बघितली आणि यानंतर जो अंधाराचा जो आपण वेळ बघितला तर मला वाटतं की हा सामना आपण 2 ते 2 षटकाचाच खेळवण्यात येईल. तर याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण इमिडिएटली या ठिकाणी तयार राहायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा वेळ नकोय, कुठल्याही पद्धतीच्या रिव्ह्यू मध्ये आपल्याला आता टाइमपास नकोय, काहीच नकोय. आपण खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे. बस या शेवटच्या या सामन्याचं सहकार्य करूया. मी आपल्या दोन्ही संघाच्या पोसरे टॉस करता संजयजी मेस्त्री. मेस्त्री संजयजी मेस्त्री साहेब यांना विनंती करतो त्यांनी टॉस या ठिकाणी घ्यायचं. शेवटची